मत आहे. यानंतर वाक्य वाचन आपल्याला अशा प्रकारे दृढीकरण वाक्य वाचनाचं करता येईल त्याबाबत मी एक छोटीशी पीपीटी तयार केलेली आहे, ती तुमच्या समोर शेअर करत आहे. आता त्यावर चर्चा करूया. आपण या ठिकाणी पाहू शकता की सोपे वाक्य वाचन हा जो टॉपिक आहे त्याविषयी आपण चर्चा करणार आहोत किंवा थोडक्यात पाहणार आहोत. तर पहिला आहे सोपी साधे वाक्य वाचन. ही पहिली पद्धत आहे. याद्वारे विद्यार्थ्यांना आपण वाक्य वाचनाची सुरुवात कशा प्रकारे करायची हे आपण विद्यार्थ्यांना दाखवून देणार आहोत. त्यामध्ये पहिलं आहे दोन शब्दांची सोपी वाक्य. आपण जर पाहिलं या ठिकाणी की विद्यार्थ्यांना आपण दोन शब्द असलेली वाक्य जी आहेत त्यांचं वाचन करायला विद्यार्थ्यांना या ठिकाणी शिकवणार आहोत. आपण शब्द स्तरावरनं ज्यावेळेस वाक्य स्तरावर येणार आहोत त्यावेळेस विद्यार्थ्यांना सोपी वाक्य जी आहेत त्याचं वाचन करण्यासाठी दिलं की विद्यार्थ्यांना एक आत्मविश्वास तयार होतो. विद्यार्थ्यांना वाटतं की नाही, मला जमतंय वाक्य वाचायला. विद्यार्थ्याला आवड निर्माण होते आणि विद्यार्थी चांगल्या प्रकारे वाचनाची विद्यार्थ्याला गोडी लागते. आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की सरळ बस, धरण बघ, पटकन पळ, अशी सोपी सोपी स्वरचिन्ह विरहित वाक्य मी या ठिकाणी घेतलेली आहेत. सुरुवातीला आपण सोपी सरळ अशी वाक्य विद्यार्थ्यांकडून वाचून घेणार आहोत. त्यानंतर दोन शब्द असलेलीच परंतु स्वरचिन्ह असलेली वाक्य, आपण दोन शब्द असलेली स्वरचिन्ह असलेली म्हणजे काना मात्रा वेलांटी उकार जी आहेत ती असलेली वाक्य आपण या ठिकाणी तयार करणार आहोत आणि विद्यार्थ्यांकडनं ती देखील वाचन करून घेणार आहोत. दोन अक्षरी दोन शब्द असलेली वाक्य जी आहेत ती वाक्य वाचण्यासाठी अतिशय सोपे असतात आणि विद्यार्थ्यांना एक वाक्य वाचण्याचा आनंद आणि उत्साह त्यामध्ये निर्माण होतो आणि विद्यार्थ्याला वाक्य वाचनामध्ये रस वाटू लागतो. त्यानंतर पुढचा आहे तीन शब्दांची सोपी वाक्य. हा जो प्रकार आहे हा विद्यार्थ्यांना अतिशय आवडतो. आई चहा कर. आता तुम्ही या ठिकाणी मी काही उदाहरणं घेतलेली आहेत. आई चहा कर, अजय वजन कर, ही वाक्य वाचन करत असताना आता माझ्याकडे देखील पहिलीचा वर्ग आहे आणि वाक्य स्तरावर आम्ही विद्यार्थ्यांना वाचन घेत असताना मला आलेल्या अडचणी तुम्हाला सांगतो की या ठिकाणी तुम्ही पाहिलं मिरची तिखट लागते हे जे सेकंड लास्ट वाक्य आहे या वाक्यामध्ये प्रत्येक शब्दामध्ये तीन अक्षर आहेत. मिरची तिखट लागते. आता हे वाक्य वाचन करत असताना विद्यार्थी बऱ्याच वेळा गोंधळून जातात. आई चहा कर हे वाक्य विद्यार्थी चांगल्या प्रकारे वाचतात कारण दोन दोन अक्षर प्रत्येक शब्दामध्ये आहेत. परंतु मिरची तिखट लागते हे जे वाक्य आहे यामध्ये प्रत्येक शब्दामध्ये तीन अक्षर आहेत. अक्षरांची संख्या जर वाढली की विद्यार्थ्यांना लक्षात ठेवण्यासाठी थोडस अवघड होतं. म्हणजे मिरची तिखट लागते हे जेव्हा तो वाचतो त्यावेळेस ज्यावेळेस तो लागते वाचतो त्यावेळेस सुरुवातीचा मिरची शब्द एखाद्या वेळेस बरीचशी मुलं विसरतात. बरीचशी मुलं लागते शब्द वाचल्यानंतर मिरची तिखट एवढं वाचतात आणि लागते शब्द विसरतात. म्हणजे विद्यार्थी विस्मरण होत असतं. मग या विस्मरण जे होत असतं विद्यार्थ्यांचं त्यावर एकच उपाय आहे की आपण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा वाचनाचा सराव घेतला पाहिजे. दोन शब्द वाचल्यानंतर दोन शब्दांची वाक्य वाचल्यानंतर तीन शब्दांची वाक्य आपण ज्यावेळेस विद्यार्थी वाचन करून घेणार आहोत त्यावेळेस विद्यार्थ्यांना नक्कीच आत्मविश्वास त्यांचा वाढेल आणि अशी छोटी छोटी वाक्य जी आहेत बरीचशी वाक्य आपण स्वतः तयार करू शकता. आपण सर्व अतिशय उत्साही चांगले शिक्षक आहात त्यामुळे आपण विद्यार्थ्यांच्या वाचनासाठी अशी दोन शब्द असलेली वाक्य त्यानंतर तीन शब्द असलेली वाक्य आपण अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी तयार करू शकता आणि विद्यार्थ्यांकडनं ही वाचन करून आपण घेऊ शकतो. यामध्ये स्वरचिन्ह असलेली वाक्य नसलेली वाक्य आपण आपल्या पद्धतीने तुम्हाला जसं वाटेल त्या पद्धतीने त्यामध्ये आपण बदल करू शकतो. त्यानंतर पुढचं आहे वाक्यचक्र. आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एक वाक्यचक्र या ठिकाणी आपण तयार केलेलं आहे. या वाक्यचक्राच्या सहाय्याने अनेक वाक्य या ठिकाणी तयार होत असतात. शिक्षकाची भूमिका या ठिकाणी मार्गदर्शकाची असणार आहे. यश डबा खा
हे पहिलं वाक्य या ठिकाणी तयार झालेलं आहे. दुसरं वाक्य आहे यश डबा आण. आता यश डबा आण, यश डबा खा, अशी अनेक वाक्य या ठिकाणी शब्दचक्र फिरवल्यानंतर तयार होऊ शकतात. आता बरीचशी वाक्य अर्थपूर्ण असतील किंवा बरीचशी बऱ्याचशा वाक्यांना अर्थ नसेल. मग अर्थ नसलेली वाक्य कोणती, हे विद्यार्थ्यांना सांगण्याचं काम शिक्षकाचं असणार आहे. आता विद्यार्थी ज्यावेळेस वाक्य तयार करणार आहे त्यावेळेस त्याला स्वयंनिर्मितीचा एक आनंद विद्यार्थ्याला मिळणार आहे, की मी स्वतः वाक्य बनवलं आणि मी ते स्वतः वाचलेलं आहे. अशा प्रकारे मी या ठिकाणी एक शब्दचक्र वाक्यचक्र घेतलेलं आहे. याच्याऐवजी तुम्ही स्वतः तुमच्या कल्पकतेने विविध प्रकारचे शब्द या ठिकाणी ऍड करून किंवा समाविष्ट करून आणखी वेगवेगळे वाक्य विद्यार्थ्यांकडनं तयार करून घेऊ शकता. आपण 2 गटामध्ये सारखंच वाक्यचक्र दिलं तर जास्तीत जास्त वाक्य कोण तयार करेल आणि त्याचं वाचन करून समोर सादरीकरण कोण करेल, अशा प्रकारच्या स्पर्धा विद्यार्थ्यांमध्ये आपण ठेवू शकतो, जेणेकरून वाक्य वाचनाची आवड विद्यार्थ्यांना कशी लागेल याकडे आपण जर लक्ष दिलं. त्यासाठी हे अतिशय चांगलं शैक्षणिक साहित्य जे आहे त्याचा जर वापर आपण केला तर नक्कीच विद्यार्थी जे आहेत अतिशय चांगल्या प्रकारे आपली वाक्य स्वतः तयार करतील आणि स्वयंनिर्मितीचा आनंद त्यांना मिळणार आहे. आणि सोपी सोपी वाक्य जी आहेत ती विद्यार्थी स्वतः तयार करणार आहेत. अशा प्रकारे वाक्यचक्राद्वारे आपण विद्यार्थ्यांना वाचन शिकू शकतो. त्यानंतर पुढचं जे आहे ते शब्द वापरून वाक्य तयार करणे. यामध्ये आपण पाहू शकता या ठिकाणी 3 तक्ते आपण समाविष्ट केलेले आहेत. तिन्ही तक्त्यांमध्ये विविध शब्द दिलेले आहेत. या शब्दांचा वापर करून विद्यार्थ्यांना वाक्य बनवायचं आहे. पहिल्या तक्त्यातील एक शब्द, दुसऱ्या तक्त्यातील एक शब्द आणि तिसऱ्या तक्त्यातील एक शब्द वापरून विद्यार्थ्यांना वाक्य तयार करायचे आहे. असे करत असताना शिक्षक त्या ठिकाणी मार्गदर्शक असणार आहे, की विद्यार्थी समजा पहिल्या तक्त्यातील दादा शब्द, दुसऱ्या तक्त्यातील अभ्यास आणि तिसऱ्या तक्त्यातील उचल, दादा अभ्यास उचल, आता जर विद्यार्थी वाक्य तयार करत असेल तर ते अर्थहीन असं वाक्य आहे हे समजवण्याचं काम शिक्षकाचं असणार आहे. विद्यार्थी सुरुवातीला बऱ्याचशा प्रमाणे चुका करतील, परंतु जसं जसं त्यांचा सराव होत जाईल तसं तसं विद्यार्थ्यांमध्ये वाक्य निर्मितीच्या बाबतीत अर्थपूर्ण वाक्य म्हणजे काय आणि अर्थविरहित वाक्य म्हणजे काय याबद्दल त्यांच्या मनामध्ये जी द्विधा मनस्थिती असेल ती दूर होण्याचा नक्कीच या ठिकाणी प्रयत्न म्हणजे द्विधा मनस्थिती नक्कीच दूर होईल आणि उत्तम प्रकारे विद्यार्थी काय होतील. बरीचशी वाक्य यामधून या तक्त्याचा वापर करून विद्यार्थी स्वतः तयार करतील आणि त्याचं सादरीकरण ते शिक्षकासमोर किंवा विद्यार्थ्यांसमोर करू शकतात. 2 गटामध्ये आपण याचा वापर करून 2 गटामध्ये 2 गटांना वेगवेगळी समजा आपण शब्द तक्ते दिले, त्यातून जास्तीत जास्त वाक्य तयार करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देऊ शकतो. म्हणजे विद्यार्थी स्वतःच्या बुद्धीचा वापर करून आपण जास्तीत जास्त वाक्य कसा तयार करेल यासाठी आपण त्यांना मदत करू शकतो. शिक्षकाची भूमिका या ठिकाणी मार्गदर्शकाची असणार आहे, कारण विद्यार्थी या ठिकाणी स्वतः तक्त्याचा वापर करून वाक्य बनवणार आहेत. आणि समजा एखाद्या गटाने वाक्य बनवले तर दुसऱ्या गटाने त्या वाक्य वाचनाचं काम दुसरा गट करू शकतो. अशा आपल्या कल्पनेने आपण त्याचा कसा वापर करावा याची संपूर्ण जे स्वातंत्र्य शिक्षकाला आहे, आपल्या स्वतःच्या कल्पकतेचा वापर करून शिक्षक अगदी सहजपणे या शब्द तक्त्यांचा वापर करून विद्यार्थ्यांकडनं वाक्य वाचन घेऊ शकतो. त्यानंतर पुढचं जे आहे शब्दचित्रपट्टी वाक्य वाचन. आपल्याकडे भाषा पेटी आहेत. त्या भाषा पेटीमध्ये आपण पाहिलंच असेल की अजय पपई का, तर या ठिकाणी पपईचं चित्र दिलेलं आहे, तर त्या पपईच्या चित्राऐवजी शब्द वापरायचा आहे. अशा प्रकारची शब्दपट्ट्या आपल्या भाषा पेटीमध्ये आहेत. त्याचा वापर करून विद्यार्थ्यांकडनं आपण शब्दचित्रपट्टीच्या द्वारे विद्यार्थ्यांना वाचन करण्यासाठी प्रवृत्त करू शकतो. आणि चांगल्या प्रकारे विद्यार्थी चित्र हे विद्यार्थ्यांच्या आवडीचं, अगदी सर्वांनाच चित्र आवडत असतं, त्यामुळे चित्र शब्दपट्टी जी आहे त्याच्याद्वारे विद्यार्थ्यांना वाचन शिकवणं अतिशय सोपं जातं. आणि त्याचा वापर जर आपण जास्तीत जास्त केला तर या ठिकाणी विद्यार्थी लवकर वाचायला शिकतील. आपण जर पाहिलं अजय पपई खा, तर पपईच्या ऐवजी आपण दुसऱ्या फळाचं चित्र त्या ठिकाणी चिटकवलं तर अजय, समजा आपण आंब्याचं चित्र चिटकवलं तर अजय आंबा खा,
अशा प्रकारे यामध्ये बदल जर केला आपण तरी देखील आपल्याला काय होणार आहे, विद्यार्थ्यांकडनं बरीचशी चित्र वाचन शब्दचित्रपट्टीद्वारे वाचन आपण विद्यार्थ्यांचं घेऊ शकतो. आता पुढचं आहे वाक्य साचे. आपण या ठिकाणी पाहू शकता, राम पेन आण, राम पाणी आण, राम कंगवा आण, राम तेल आण, राम वही आण, जे आहेत हे जसेचे तसे आहेत, याला म्हणतात वाक्य साचे. आपण मधला जो शब्द आहे, पेन असेल, पाणी असेल, कंगवा असेल, तेल, वही, पाटी असेल, हे जे शब्द आहेत हे केवळ यांमध्येच बदल केलेला आहे. विद्यार्थी जेव्हा सुरुवातीला वाक्य वाचन शिकत असतो त्यावेळेस विद्यार्थ्याला एक आत्मविश्वास यावा की मला देखील वाचन येतंय, आणि त्याच्या दैनंदिन जीवनात वापरणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्यांना ज्याची ओळख आहे अशा वस्तूंची नावं आपण त्या ठिकाणी घेतो. आता एक राम आणि आण, राम पेन आण हा एक वाक्य साचा झाला. आपण आपल्या पद्धतीने आपल्या कल्पनेने बरेचसे वाक्य साचे आपण बनवू शकतो आणि विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी त्या आवडीच्या ज्या गोष्टी असतील त्या ठिकाणी वाक्य साच्यामध्ये टाकून छान अशी वाक्य बनवायला सांगू शकतो. विद्यार्थी खरंच अगदी उत्तम प्रकारे विद्यार्थी वाक्याचा वापर करून बनवतात आणि स्वयंनिर्मितीचा आनंद त्यांना मिळत असतो. आपण म्हणतो ज्ञान रचनावाद, तर ज्ञान रचनावाद खरंच या प्रकारेच असतं, कार्य करत असतं की विद्यार्थ्यांनी स्वयंनिर्मितीने स्वतः कृती करून एखादी गोष्ट तयार केली. म्हणजे आता आपण साचा दिलेला आहे, परंतु वाक्य साचा दिलेला आहे, परंतु मधले शब्द जे आहेत ते स्वतः तयार करणार आहे किंवा स्वतः त्या ठिकाणी ऍड करून वाक्य तयार करणार आहे. अशा प्रकारचं वाक्य स्वच्छाचा वापर करून विद्यार्थ्यांचं आपण वाचन घेऊ शकतो. त्यानंतर पुढचं आहे शब्दसमूहापासून वाक्य बनवणे. आता या ठिकाणी एक वर्तुळ तुम्हाला दिसतंय, या वर्तुळात अनेक शब्द आहेत. या शब्दांचा वापर करून विद्यार्थ्याला काय करायचं आहे, वाक्य बनवायचे आहेत. आता या ठिकाणी देखील शिक्षक काय करणार आहे की वाक्य कोणतं बरोबर आहे किंवा चुकीचं आहे, अर्थपूर्ण वाक्य कोणतं आहे किंवा अर्थपूर्ण वाक्य कोणतं नाही, हे पाहण्याचं काम शिक्षक करणार आहे. तुमच्या आवडीचे शब्द, विद्यार्थ्यांच्या आवडीचे शब्द आपण विद्यार्थ्यांकडनं काढून घेऊन या ठिकाणी आपण ऍड करू शकतो आणि त्यापासून विद्यार्थ्यांना वाक्य बनवण्यासाठी आपण विद्यार्थ्यांना प्रवृत्त करू शकतो आणि त्यांचं वाचन आपण विद्यार्थ्यांकडून करून घेऊ शकतो. आता या ठिकाणी मी काही शब्द घेतलेले आहेत. राजू सरबतकर, मीना पोहेगे, हे जे शब्द आहेत या शब्दांचा वापर करून विद्यार्थी स्वतः वाक्य तयार करतील आणि त्याचं वाचन ते करणार आहेत. अशा पद्धतीने शब्द बदलले की आणखी बरीचशी वाक्य विद्यार्थी या ठिकाणी तयार करू शकतात. त्यानंतर पुढचा आहे विविध शब्द कार्ड वापरून वाक्य बनवणे. आपण जर पाहिलं आपल्या भाषाची जी पेटी आलेली आहे त्यामध्ये बरेचसे शब्दपट्ट्या ज्या आलेल्या आहेत, शब्द कार्ड, शब्दपट्ट्या असतील त्या आलेल्या आहेत, त्यांचा वापर करून त्या जोडून विद्यार्थी स्वतः काय करतात, वाक्य तयार करीत असतात. आपण जर पाहिलं या ठिकाणी मी काही शब्दपट्ट्या घेतलेल्या आहेत, त्यांचा वापर करून दिनेश बिया घे, दिनेश पाऊस आला, दिनेश कमळ आण, असे छोटी छोटी वाक्य जी आहेत विद्यार्थी शब्दपट्ट्या जोडून, आपल्याकडे जे शब्दपट्ट्या आल्या भाषामध्ये, भाषा पेटीमध्ये, त्या शब्दपट्ट्या जोडून विद्यार्थी छान अशी वाक्य तयार करू शकतात आणि स्वयंनिर्मितीचा आनंद त्यांना मिळेल. अतिशय सोप्या पद्धतीने विद्यार्थी वाचन करून वाक्य तयार करतात आणि वाक्य वाचनाची आवड विद्यार्थ्यांमध्ये तयार होते. अशा प्रकारे विविध शब्द कार्ड वापरून विद्यार्थी वाक्य तयार करू शकतात. त्यानंतर पुढचं जे आहे एका शब्दावरून अनेक वाक्य बनवणे. आपण जर पाहिलं की आता विद्यार्थी चांगल्या प्रकारे वाचन करू लागलेले आहेत, मग अशा वेळेस विद्यार्थ्यांना दृढीकरण व्हावं विद्यार्थ्यांचं, मग आपण एखादा शब्द दिला आणि त्या शब्दावर आधारित विद्यार्थ्यांना वाक्य बनवायला सांगितली आणि त्याचं सादरीकरण वर्गाच्या समोर करायला लावलं तर विद्यार्थी भरपूर छान छान वाक्य, आता या ठिकाणी मी शाळा हा शब्द विद्यार्थ्यांना दिलेला आहे, मग विद्यार्थी काय बनवू शकतात, मला शाळा आवडते, माझी शाळा छान आहे, माझ्या शाळेत झाडे आहेत, माझ्या शाळेत संगणक आहेत, अशी विविध प्रकारची वाक्य ज्यामध्ये शाळा हा शब्द समाविष्ट आहे, अशी ही वाक्य विद्यार्थी बनवणार आणि स्वतः वाचन करून त्या ठिकाणी दाखवणार आहे. अशा प्रकारे शाळेऐवजी आपण घर शब्द दिला, आई शब्द, बाबा, अनेक शब्द तुम्हाला जे आवडतील ते शब्द विद्यार्थ्यांना आवडतील,
विद्यार्थ्यांना आवडतील ते शब्द आपण विद्यार्थ्यांना दिले की विद्यार्थी उत्तमरित्या त्यांना आवडतील अशी छान छान वाक्य त्या शब्दाशी मिळती जुळती अशी वाक्य विद्यार्थी तयार करणार आहे आणि त्याचं सादरीकरण तो सर्व वर्गाच्या समोर करणार आहे. म्हणजे एका शब्दावरून अनेक वाक्य बनवण्याचं जी पद्धत आहे त्याद्वारे विद्यार्थी वाक्य वाचन उत्तम प्रकारे होऊ शकतो. पुढचं आहे चित्र दाखवून वाक्य बनवणे. आता आपण यापूर्वी शब्द दिला, परंतु आता आपण केवळ चित्र दाखवलं आणि त्या चित्राचा वापर करून विद्यार्थी काय करणार आहेत, अनेक वाक्य तयार करणार आहे. उदाहरणार्थ इथं आपण झाडाचं चित्र दाखवलेलं आहे. झाडे आपल्याला फळे देतात, झाडे आपल्याला सावली देतात, मला आंब्याचे झाड आवडते, मला झाडावर चढायला आवडते. अशा प्रकारची विविध वाक्य विद्यार्थी स्वतः तयार करतील आणि त्याचं सादरीकरण वर्गासमोर करतील. आपण ही कृती गटामध्ये घेऊ शकतो. दोन गटांमध्ये आपण ही कृती देखील उत्तम प्रकारे घेऊ शकतो आणि विद्यार्थ्यांना वाचनासाठी प्रवृत्त करू शकतो. अशा प्रकारे आपण विद्यार्थ्यांना विविध पद्धतीने वाचनासाठी गोडी लावायची आहे. महत्वाचं सांगायचं असं की वाचन अस्खलित येण्याचा एकमेव मार्ग जर असेल तर तो म्हणजे वाचनाचा सराव. जास्तीत जास्त सराव जर आपण विद्यार्थ्यांचा वाचनाचा घेतला, वाक्य वाचनाचा सराव जास्तीत जास्त आपण जर घेतला तरच विद्यार्थ्यांना उत्तमरित्या वाचन येणार आहे. त्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीचा अवलंब करून आपल्या कल्पकतेने तुम्हाला अवगत असलेल्या पद्धतीने तुम्हाला येणाऱ्या पद्धतीने आपण जर किंवा आम्ही ज्या ठिकाणी या ठिकाणी सांगितलं त्या पद्धतीने आपण जर विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त वाचनाचा आपण जर सराव घेतला तर नक्कीच आपले विद्यार्थी जे आहेत साधे वाक्य वाचन जे आहे, जोडाक्षर विरहित साधे वाक्य वाचन जे आहे अतिशय चांगल्या प्रकारे करतील. जास्तीत जास्त अनुभव विद्यार्थ्यांना आणि त्यामध्ये आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे शिक्षकाने आदर्श वाचन कसं असावं हे विद्यार्थ्यांना नित्य नियमाने सांगावं. मला तरी वाटतं की आपल्याला जसं अपेक्षित आहे त्या पद्धतीने आपण जर विद्यार्थ्यांच्या समोर सादरीकरण केलं तर नक्कीच विद्यार्थी अनुकरणप्रिय असतात आणि ते आपल्याप्रमाणे वाचण्याचा प्रयत्न करीत असतात. त्यामुळे वाचन जर आपल्याला विद्यार्थ्यांचा दृढ करायचं असेल तर नियमित सरावाला पर्याय नाही असं या ठिकाणी मला वाटतं. त्यानंतर वाचनाची गोडी विद्यार्थ्यांना लागावी यासाठी भरपूर चित्र असलेली पुस्तकं सर्व शिक्षा अभियानांतर्गत शाळांना बरीचशी पुस्तकं प्राप्त झालेली आहेत. त्यामध्ये सोपी सोपी पाठ असलेली बरीच चित्र असलेली पुस्तकं आपल्याला अ, प्राप्त झाली आहेत. त्यांचा वापर करून विद्यार्थ्यांना चित्र सर्वांनाच आवडतं, लहान असो मोठा असो. चित्र आवडण्याला वयाचं बंधन नाही. लहान मुलांना चित्र फारच आवडतात आणि ही जास्त चित्र असलेली परंतु मथळा कमी असलेली अशी जी पुस्तकं असतील ती विद्यार्थ्यांना सुरुवातीला वाचायला दिली तर त्यांना ती फार आवडतात आणि त्यामुळे वाचनाची एक गोडी त्यांच्यामध्ये निर्माण होते आणि वाक्य वाचन जे असेल किंवा वाचन जे असेल वाचन संस्कृती दृढ होण्यासाठी नक्कीच मदत होते. तर या ठिकाणी मी थांबतो. मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल अ, सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो. धन्यवाद सर. हॅलो, दळवी सर, धन्यवाद. तुम्ही खूप चांगले नवीन नवीन मुद्दे याच्यामध्ये टाकलेले आहेत आणि सर्वांना खूप एक वेगळे आपण वाचन करत असताना आपल्याला कुठला वेगळा मार्ग अनुसरता येईल, कुठले उपक्रम राबवता येतील अशा प्रकारे मार्गदर्शन केलेलं आहे. आपण त्यावर बोलूच. पण आता जवळपास आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे आपण पाहतोय की सुरुवातीला 20 मिनिटं आपल्यातच एक शिक्षक बंधू भगिनी आपल्यासमोर सादर करतात आणि त्यानंतर एक 25 मिनिटं आपण चर्चा करतो. तर त्या पद्धतीने आता आपण वाक्य वाचनावर दळवी सरांनी जे प्रेझेंटेशन केलेलं आहे तर यामध्ये तुम्हाला नवीन काही सुचवायचंय का हे आपण बोलूया. त्यामध्ये नवीन कुठला मुद्दा आपण ऍड करू शकतो किंवा कुठला मुद्दा आपल्याला आवडला आणि तो मुद्दा मी वर्गामध्ये कसा राबवला किंवा मी माझ्या वर्गामध्ये काय राबवतो या पद्धतीने आपण वाक्य वाचनावर सर्वांनी बोलूया. आपल्याकडून अपेक्षित आहे काही पॉझिटिव्ह पॉईंट अपेक्षित आहे. तर सर्वांसाठी आपण ही वेळ खुली करतोय आता. ओके, चला सर सुरुवात नमस्ते. सर नमस्ते. येस पाटील सर, बोला. नमस्ते नमस्ते, बोला बोला. आता दळवी सरांनी एक अतिशय सुंदर मुद्दा मांडला की सराव, वाचन येण्यासाठी सराव आणि सरावातनं विद्यार्थ्यांचं वाचन कौशल्य विकसित होऊ शकतं. मला तो मुद्दा आवडला, परंतु त्याच्यात एक मुद्दा मला ऍड करायचा आहे
की हं, विद्यार्थ्यांचं वाचन कौशल्य विकसित होण्यासाठी सराव हा फार महत्वाचा असतोय. परंतु ज्या हं. वेळेला आपण सराव घेत असतो तेव्हा ऍज अ टीचर म्हणून त्याच्यावर जातीने लक्ष देणे फार गरजेचं असतं. ज्या अगदी ज्या बरोबर. हा. वेळेला ज्या ज्या वेळेला विद्यार्थ्यांमध्ये त्या कौशल्यामध्ये म्हणजे काहीतरी वृद्धी होत असते, त्यावेळेला हं, विद्यार्थ्यांना मोटिवेशन होणे फार गरजेचं असतं. तेव्हा छान, आज तुला जमलं. जेव्हा आपण अशा प्रकारचा विचार विद्यार्थ्यांजवळ व्यक्त करतो तेव्हा ते पुन्हा नवीन जोशाने किंवा उमेदीने ते काम करायला तयार होतात. आणि अचानकपणे एक आमलाग्र स्वरूपाचा बदल त्या विद्यार्थ्यामध्ये होतोय आणि तो हं. चांगला असायला लागतो. मिनिमम 2 ते 3 दिवसामध्ये तो त्याच्यामध्ये आणखी चांगला बदल झालेला असतो आणि त्याचं बघून इतर विद्यार्थी मोटिवेट होऊन आपल्याला वाचन कौशल्य आणखी विशिष्ट करता येऊ शकतं आणि आपलं उद्दिष्ट साध्य करता येऊ शकतं. थँक्यू सर. ओके. शैलेंद्र सर, बढिया. चांगला मुद्दा तुम्ही सुचवलात की आदर्श वाचन शिक्षकानं त्यावर लक्ष केंद्रित करणं हे फार गरजेचं आहे. व्हेरी गुड. अजून कुणाला काही बोलायचं आहे? आपल्याला बोलायचं असेल तर आपण निश्चितपणे आपलं त्या ठिकाणी तुम्ही थंब देऊ शकता किंवा आपण डायरेक्टली अनम्यूट करून बोलायला सुरुवात करता येईल. अधिकाधिक मुद्दे येणं अपेक्षित आहे. चर्चा नेहमीप्रमाणे आपण चर्चा करतो ती चर्चा या ठिकाणी घडणं अपेक्षित आहे. ये. कुणाला काही बोलायचंय का? प्रश्न विचारणं किंवा काही शंका असेल आपल्याला आपला हॅलो. शाळेतला. येस येस, बोला. बोला मॅडम. मॅडम बोला. हा, मी आरती सपकाळी बोलते. हा बोला बोला सर, आरती मॅडम बोला. मला आता तुमचं सुरुवातीचं जे सांगितलं ना, हा हा 2 अक्षरी शब्द, हा 2च शब्द घेऊन वाक्य, हा मुद्दा मला खूप आवडला. की हा हा. पटकन मुलांना एक म्हणजे आत्मविश्वास निर्माण होतो येस. की पटकन बाबा मला वाचता येतं असं. हम्म ते हम्म एक छान म्हणजे आवडलं मला. आणि वाक्य साचे, हा हम्म सुद्धा मुद्दा मला आवडला. की हम्म 2च शब्द देऊन मध्ये विद्यार्थी, आणि आपले जे आता मोलीचं जे ट्रेनिंग झालं त्याच्यामध्ये आपलं जे सेल्फी विथ सक्सेस वगैरे, तर त्यासाठी पण राईट. आपल्याला मुलांना आव्हान देण्यासाठी पण ते एक छान म्हणजे वाटलं. येस हे येस आवडले येस. मला मुद्दे. छान वाटलं म्हणजे ओके ते असं. इतर आपलं जे ओके. चित्र वाचन वगैरे कॉमनच आहे, पण हे साचे वगैरे मला जरा चांगलं वाटलं. आणि 2 अक्षरी शब्दांपासून पण वाक्य, म्हणजे मुलांमध्ये आत्मविश्वास येतो की मी वाचू शकतो. हा मुद्दा मला येस आवडला येस. सरांचा. अतिशय छान बरोबर आहे. मार्गदर्शन मिळालं सर. येस येस, थँक्यू आरती धन्यवाद. मॅडम. आपले मुद्दाही महत्वाचा आहे की मुलामध्ये आत्मविश्वास होण्याकरता ओके. 2 शब्दांचं वाक्य आणि हम्म, वाक्याचं साचे दोघांचा आपल्याला हम्म. चांगला उपयोग होऊ शकतो. थँक्यू आरती मॅडम. हा येस येस. हा. अजून काही हो प्रतिक्रिया हो आणि हो. काही थँक्यू सुचवणं, थँक्यू सर. अनुभव? ओके. येस 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 येस. अजून कोणाला काही सुचवायचंय, प्रतिक्रिया किंवा आपल्या वर्गातले अनुभव वाचन करत असताना, शब्द वाक्य वाचन करत असताना त्यावर जरा बोलूया. नमस्कार सर. हा, नमस्कार मॅडम, बोला. ज्या वेळेला वाक्य वाचन आपण घेतोय, तर हा त्यावेळेस हा तसं आता आरती मॅडमने सांगितलं की आपण आव्हान देऊ शकतो. तर हा हा याच्यामध्ये मी पण चांगला अनुभव घेतला की जर मुलांना आपण वेगवेगळे शब्द, एकाच हा अक्षरावरचे शब्द लिहून आणायला सांगितले, हा आणि त्या अक्षरावरचे शब्द जेव्हा त्यांचं वाचन घेतो, आणि हम्म, वाचन घेतल्यानंतर वर्गात एकदम सगळेजण वाचन करतात, आता याच्यातून कोणती हम्म, छोटी छोटी वाक्य तयार होतील, हम्म, हे हम्म. पण आव्हान त्याच्यातनं पुढचं दिल्यानंतर, म्हणजे विद्यार्थ्यांची क्रिएटिव्हिटी एवढी पणाला लागते ना, की ते विचार करू लागतात की आपण ऐकलेला शब्द आहे आणि आपल्याला लगेच वाक्य तयार करायचंय. म्हणजे बरोबर. काही शब्द ऐकवायचे आहेत आणि लगेच वाक्य तयार करायचंय. तर हम्म, त्यामध्ये हा प्रयोग मी केलेला. तर हम्म, मला असं समजलं की काही विद्यार्थी म्हणजे घरामध्ये जे शब्द ऐकलेले असतात, अगदी हम्म. पहिली दुसरीचे विद्यार्थी पण त्या शब्दातून छोटे छोटी वाक्य तयार करतात, पण त्यांना माहित नसतं की हे वाक्य आहे. येस 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 हा येस. अनुभव मला बरोबर. चांगला मिळाला. तर आणि व्हेरी. सरांनी जे सादरीकरण केलं टप्प्याने, की हे हा. स्टेप गेल्यानंतर ते स्टेप, आणि विथ पीपीटी खूप सुंदररित्या सादरीकरण केलं. दळवी सर, आभार तुमचे. आणि अजून एक याच्यामध्ये आपल्याला सांगता येईल की वर्तमानपत्र आपल्याकडे असतात. राईट. या वर्तमानपत्रामध्ये पण काही ओळखीचे शब्द विद्यार्थ्यांचे असतात. तर हे शब्द घेऊन पण आपण त्यांना वाक्य तयार करायला सांगू शकतो. त्यानंतर छोटी छोटी वाक्य याच्यामध्ये जी दिलेली असतात, तर ती पण शोधून त्यांना बोलायला सांगू शकतो. कारण वेगळं वाचन काहीतरी असतं, ते त्यांना मुलांना आवडतं. कारण पुस्तकातलं वाचन नेहमी करतात, पण वर्तमानपत्र सहसा सगळीच मुलं वाचतात असं नाही. तर बरोबर. कृतीच्या शनिवार अंतर्गत हा पण उपक्रम मी घेतला होता. तर तो हम्म. पण मला म्हणजे खूप चांगला वाटला, कारण ते म्हणजे त्यामध्ये जास्त लगेच इन्व्हॉल्व्ह होतात मुलं. राईट राईट.
व्हेरी ओके, गुड. थँक्यू. साबळे मॅडम, खूप छान. म्हणजे तुमचे काही नवीन मुद्दे यामध्ये ऍड झाले. वर्तमानपत्रातील वाक्यांचं वाचन, म्हणजे आपण मागच्या शब्द स्तरासाठी आणि वाक्य अक्षर स्तरासाठी सुद्धा आपण वृत्तपत्रीय कात्रणांचा आपण योग्य वापर करू शकतो. तर तो सुद्धा आपण या ठिकाणी पाहतोय की त्याचाही आपल्याला चांगला उपयोग होईल. व्हेरी गुड, थँक्यू मॅडम. अजून कोणाला काही शंका कोणाच्या आहेत का यामध्ये, की आपल्या विद्यार्थ्यांना वाक्य वाचन करत असताना काही अडचणी येत आहेत का, असं काही शंका असेल, काही प्रश्न असेल, तोही आपण विचारूया. आपली जवळपास 143 एवढी संख्या आहे आत्ताच्या सद्यस्थितीमध्ये. तर त्यावर आपण प्रत्येकाने थोडं थोडं सर बोलू. नमस्कार. चौधरी सर नमस्कार. 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 दत्ता लोकरे बोलतोय सर. हा, लोकरे सर नमस्कार. बोला 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 बोला. हा सर, थोडस खूपच सगळं व्यवस्थित सगळं चालू आहे, तरी पण एक मुद्दा जरा सुचला म्हणून जरा सुचवतो. नक्की नक्की सर, बोला. बघा आपण आता वाचन आपला विषय आपला वाचनाकडे चालू आहे. येस येस. प्रत्यक्ष मुलांना आपण जर एखादं चित्र वाचन घेतलं, मुलांना चित्रांची खूप गोडी असते, आवड असते. मुलांना जर आपण चित्र वाचनाचा सराव घेतला सुरुवातीला, चित्र वाचन घ्यायचं आणि चित्र वाचनावर उदाहरणार्थ मुलांना समजा लपंडाव खेळणारी मुलं आहेत किंवा नदी डोंगर असं काही ते परिसर चित्र आपण दाखवलं आणि मग मुलांना बोलतं करायचं त्या चित्र वाचनावर आधारित. त्यांना काही प्रश्न विचारून म्हणा किंवा त्यांची आवड लक्षात घेऊन मुलांना बोलतं करायचं. चित्रातलं काय काय दिसतं बाबा तुला, मग तो मुलगा सांगेल. ज्या ज्या वेळेला मुलगा जे काही सांगेल ना, तर ते आपण तो सोप्या सोपं वाक्य तयार करून ते आपण लेखन करायचं फळ्यावर एका साईडला. आणि मग चित्र वाचन प्लस तो चित्र वाचनामध्ये जे काही तो प्रकट होतोय त्याचं आपण त्याला लेखन आपण लिहायचं आणि परत त्या लेखनाचा वाचनाचा सराव, लेखन चित्र वाचन प्लस आपण प्रत्यक्ष केलेलं लेखन वाचन याची सांगड घालून मुलांना आणखीन जास्त सर प्रभावीपणे वाचनाकडे वळवता येईल आपल्याला आणि त्यांचं जे दृढीकरण जरा होईल असं मला वाटतं. अगदी अगदी लोकरे सर, हाही मुद्दा छान आहे की चित्र वाचन, कारण चित्र वाचनामधून मुलाला त्यावेळेला त्याच्यातून खूप चांगल्या प्रकारे एकदा त्याला सवय लागली की चित्राचं वाचन करायला की आपोआप त्याचं शब्दात रूपांतर करता येते त्याला आपल्या. येस येस. दळवी सर, काही आपल्याला सुचवायचं याच्यामध्ये आतापर्यंतच्या प्रश्नांच्या मध्ये? सर्वांनी सर छान मुद्दे मांडलेले आहेत. प्रत्येकाची कल्पनाशक्ती वेगळी आहे आणि त्यामुळे प्रत्येक शिक्षक जो आहे तो आपल्या पद्धतीने उत्तमच विद्यार्थ्यांना देण्यासाठी प्रयत्न करत असतो. तरच प्रत्येक शिक्षकाची कल्पनाशक्ती वेगळी आहे आणि प्रत्येक जण आपल्या विद्यार्थ्याला कसं वाचन करता येईल यासाठी नेहमी धडपडत असतो आणि त्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या त्याला सुचतील तशा त्यांचा वापर या ठिकाणी करताना दिसतोय. खरंच कल्पक शिक्षक आहेत, अतिशय चांगल्या प्रकारे वेगवेगळ्या कृती त्यांनी या ठिकाणी सादर केल्या, सांगितल्या, आयडिया सांगितल्या. आणि बऱ्याच शिक्षकांकडे भरपूर आयडिया असतात परंतु बरेच शिक्षक बोलत नाहीत, त्यामुळे त्या आयडिया आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत बाकी शिक्षकांपर्यंत. माझी तर विनंती राहील की बऱ्याच शिक्षकांनी बोलावं आणि आपल्या ज्या कल्पना असतील, युक्त्या असतील, त्या बाकी सर्व इतर शिक्षक जे आहेत त्यांना नक्कीच लाभदायी ठरू शकतात आणि विद्यार्थ्यांना वाचनासाठी प्रवृत्त करू शकतात. दळवी सर, नक्कीच आपण ज्या कृतींचा शनिवार ही माननीय सीओ साहेबांच्या मार्गदर्शनाने संकल्पनेतून निर्माण झालेली आपला हा उपक्रम आहे. आणि हा उपक्रम यासाठी आहे की आपण दिशा अंतर्गत आपल्या विद्यार्थ्यांसाठी जे राबवतोय तिथे आपल्याला जर अडचणी ज्या येत आहेत, मग भाषेमध्ये असो, गणितामध्ये असो किंवा इंग्रजीमध्ये असो, तर त्या अडचणी निरसनाकरता काय करता येईल, एकमेकाला उत्साह वाढवणं, एकमेकाला मदत करणं हा या उपक्रमाचा उद्देश आहे. याचा नक्कीच आपल्याला फायदा होऊ शकतो. त्यामुळे आपण अजून एक शेवटचे 5 मिनिटं आपण देतो. या 5 मिनिटांमध्ये आपण आपले कोणाला काही विचारायचं असेल किंवा काही सुचवायचं असेल तर निश्चितपणे आपण बोलूया त्याच्यावर. हॅलो सर. बोला मॅडम. सर, मी सुनीता चव्हाण बोलते. सर, आपण आहे ना मुलांचं ज्यावेळी त्यांना शब्द स्तरावरून वाक्य स्तराकडे घेऊन जात असतो त्यावेळी एक उपक्रम आपल्याला खूप फायदेशीर पडू शकतो. तो आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये पण आहे, शब्द डोंगर नावाचा. त्याच्यामध्ये एक पर्टिक्युलर शब्द, समजा आपण शब्द घेतला पपई, तर त्याच्या खालीच पपई हा शब्द आपण विद्यार्थ्यांना वाचायला शिकवला. पपई मध्ये 2 अक्षर आहेत, प 2 वेळा आहे आणि ई 1 वेळा आहे. मग पपई हा शब्दांचं आपण विद्यार्थ्यांकडून वाचन करून घेतल्यानंतर आपण
त्याखाली अजून एक ओळ वाढवू शकतो, ही पपई. म्हणजे दुसऱ्या ओळीत त्यांना फक्त एकच शब्द अनोळखी असतो, ही, आणि पपई हा परिचित असतो. मग पुन्हा त्याखाली तिसरी ओळ वाढवता येईल, ही पपई आहे. मग इथे त्यांचे दोन शब्द अगोदरचे परिचित असतात, ही आणि पपई. अनोळखी शब्द असतो आहे. मग पुन्हा पुन्हा एक ओळीत नवीन शब्द ऍड करता येईल, ही पपई पिवळसर आहे. ओके. म्हणजे क्रमाक्रमाने आपण असे प्रत्येक ओळीत शब्द वाढवत नेऊन त्याला डोंगरासारखा आकार मिळतो आणि मुलांना वाक्य वाचनाकडे त्यामुळे घेऊन जाता येतं. पहिल्यांदा आपण शब्द शिकवला पपई, पण पपईच्या संदर्भाने जे अनेक शब्द आले ते ती हळूहळू वाचायला शिकतील. अर्थात हा प्रवास एका दिवसाचा नाही, पण हळूहळू ते शिकतील आणि मग त्यांना ती वाक्य वाचता येतील. आणि इथेच त्यांना आपण जे श्रुतलेखन आहे ना सर, तेही शिकवू शकतो. कसं आपण त्यांना आता पपईचं शिकवलं, तसंच आपण त्यांना सांगू शकतो, आता मी तुला पपईचं सांगितलं, तू असाच सेम शब्द डोंगर काकडीचा करू शकतोस का? तर ते विद्यार्थी प्रयत्न करताना दिसतील आपल्याला. काकडी, मग ही काकडी आहे, ही काकडी हिरवी आहे, अशा पद्धतीने ते करू शकतात. नंतर काकडी ऐवजी आपण दुसरा एखादा फळ देऊ शकतो, सफरचंद देऊ शकतो, केळी देऊ शकतो. मग नंतर हळूहळू आपण ज्या अमूर्त बाबी आहेत त्याचा पण शब्द डोंगर तयार करू शकतो. समजा आपण शाळा दिली, तर मग तो शाळा, ही माझी शाळा आहे. आई, ही माझी आई, ही माझी आई आहे. माझी आई माझी काळजी घेते. म्हणजे अशा पद्धतीने तो हळूहळू एक एक शब्द वाढवत नेऊन वाक्य हा अर्थपूर्ण बनायला शिकू शकतो. असं मला वाटतं सर. हा उपक्रम मी माझ्या शाळेत राबवते आणि हा खूप सक्सेसफुल उपक्रम आहे. सर्वांनी तो राबवावा. यामुळे काय होतं, मुलं जी शब्द स्तरावरची असतात ती वाक्य स्तरावर तर आपल्याला नेता येतातच, पण त्याही पुढे जाऊन हळूहळू हा जो शब्द डोंगर स्वरूपात आपण लिहिलेला आहे त्याला तोच परिच्छेद आपण सलग लिहायला सांगू शकतो, आहे की नाही? म्हणजे त्याला परिच्छेद लेखन पण येईल. म्हणजे शब्द स्तरावर असलेला विद्यार्थी आपल्याला सोप्या पद्धतीने परिच्छेदापर्यंत नेता येतो. आता हे पपईचं झालं. आता आपण त्याच्या पुढे त्याला सांगू शकतो, आता ही जी पपई आहे, असं समज की तू स्वतः पपई आहेस, आणि आता तू तुझ्याबद्दल बोल. तो बोलेल, पपई, मी पपई आहे, मी गोड पपई आहे, मी पिवळी पपई आहे. म्हणजे इथे काय होईल, त्याच्या सर्जनशीलतेला, कल्पना शक्तीला वाव मिळत जाईल आणि त्याने एका पद्धतीने ती पपईची गोष्टच लिहिलेली आहे. बरोबर ना सर? म्हणजे आपण त्याला शब्द स्तरावरून गोष्ट स्तरापर्यंत नेऊ शकतो. डेफिनेटली आपण या पद्धतीने त्याला गोष्ट स्तरापर्यंत नेऊ शकतो. त्याही पुढे त्याची सर्जनशीलता आपल्याला वाढवता येऊ शकते. कारण का, इथे तो शब्दांची योग्य गुंफण करायला शिकतो. त्याला जर आपण इथं प्रोत्साहन दिलं तर तो थांबणार नाही, तो अजून पुढे जाणार आहे. आणि या पद्धतीने मुले फास्ट शिकतात. म्हणजे वाचन आणि लेखनासाठी ही पद्धत मी राबवलेली आहे स्वतः आणि खूप उपयुक्त आहे. ती फास्ट पद्धत आहे. सुनीता मॅडम, शाळा कुठली आपली? जिल्हा परिषद शाळा साखरवाडी, केंद्र पिसे, तालुका भिवंडी सर. व्हेरी गुड, व्हेरी गुड. सुनीता मॅडम, खूप चांगला उपक्रम आपण सांगितला आणि जोड दिलेली आहे. कारण याचा शब्द डोंगर आपण आपल्या एका पुस्तिकेमध्ये सुद्धा आपण त्याचा उल्लेख केलेला आहे. शब्द डोंगर योग्य वापर जर मॅडम केला ना, तर या ठिकाणी चित्रांचा वापर करता येईल. शब्द डोंगरचा 3-3 वाक्यांचा डोंगर केला, 4 वाक्याला 2 गटांमध्ये शकतो. एका गटाने शब्द सांगायचा, दुसऱ्या गटाने आपण विषय मित्र असतो तर त्याचं जास्त लेखन चांगलं आहे, तर असा मुलगा ठिकाणी ते वाक्य फळ्यावर लिहिल आणि ते वाक्याचा कर म्हणजे शिक्षकाशिवाय सुद्धा ही कृती करू शकतात. याच्यामध्ये मुलं चांगली तयार होऊ शकतात. अतिशय सुंदर. नक्की नक्की तुम्ही हे राबवत आहात, त्यामुळे या अनुभवाला नुसतं महत्व नाही तर कृतीचं पद्धतीने खूप फास्ट शिकतात सर. म्हणजे जी गोष्ट आपल्याला चित्र दाखवून किंवा त्यांना फळ्यावर ज्या गोष्टीसाठी आपल्याला 3-4 महिने 15 दिवसात या पद्धतीने शिकू शकतो. आणि शिक्षकाशिवाय सुद्धा मुलं गटामध्ये हे करू शकतात. आपल्याला मुलीच्या प्रशिक्षणानुसार हे अपेक्षित आहे. नक्कीच नक्कीच मॅडम.
काहींनी प्रश्न विचारला या ठिकाणी की हे पीपीटी आम्हाला मिळेल का? मित्र हो, दोन्ही गोष्टी आहेत. माननीय शिवसाहेबांनी सुचवल्याप्रमाणे त्याचे रेकॉर्डिंग सुद्धा आपल्या मागच्या रेकॉर्डिंग आहेत, त्याही आपण ग्रुपवर टाकलेले आहेत. आणि आजचे रेकॉर्डिंग सुद्धा आपल्याला उपलब्ध होईल, पीपीटी सुद्धा आपल्याला उपलब्ध होईल. याच्या व्यतिरिक्त आपण जर डाएटच्या कुणालाही किंवा जिल्हा परिषद मधून कुणालाही आपण जर मेसेज टाकला तर आवश्यक असा सपोर्ट आपल्याला निश्चितपणे केला जाईल. धन्यवाद. धन्यवाद. हॅलो येस सर, आवाज येतो? हा, आता शेवटचं हे असेल, आपण नंतर पुढच्या विषयाला सुरुवात करू. पाटील सर बोला. येस सर, नमस्कार. सर, प्रथम दळवी सरांचं या ठिकाणी अभिनंदन आहे की बोला बोला सर बोला. एक मिनिट. पाटील सर बोला. हा सर, पीपीटी अतिशय सुंदर तयार झालेली आहे. तर सर, विनंती असेल की ही पीपीटी आपल्या सगळ्या शिक्षकांपर्यंत आपण पोहोचवावी. नक्कीच. आपल्या ग्रुपला आपण टाकतोय, साधन व्यक्ती ग्रुपला आणि B1च्या ग्रुपला आपण ती शेअर करूया सर्वांना. ठीक आहे. हो 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 सर, याच्यामध्ये आणखी आपल्याला एक भाषा पेटीमध्ये सर जे पिक्टोरियल कार्ड्स असतात, म्हणजे भाषा पेटीमध्ये पण चित्र आणि वाक्य असं एक कार्ड आहे की ज्याच्यामध्ये 2 शब्द आहेत आणि मध्ये चित्र आहे. जे उदाहरणार्थ हा आणि मध्ये आंब्याचं चित्र आहे, तर हा आंबा आहे. तर त्या पद्धतीने पण आपण ह्या शब्दपट्ट्यांच्या माध्यमातून देखील विद्यार्थ्यांना वाक्य जे आहे ते वाक्य वाचन हे चांगल्या प्रकारे करू शकतो. तर अशा बरीचशी वाक्य त्याच्यामध्ये आहेत. आणि आपल्या पाठ्यपुस्तकातून जे काही धडे असतील किंवा कविता असतील, तर असे देखील आपण ऍज अ टीचर म्हणून काही असे कार्ड जे आहेत ते आपण स्वतः पण काही चित्र काढून बनवू शकतो. नक्कीच नक्कीच. याचाही वापर आपल्याला करता येईल. धन्यवाद पाटील सर. नक्कीच नक्कीच. आणि हाच विचार करूया की ज्या कृती आपण मराठीमध्ये विचार करतोय ना, याच कृती आपल्याला अशाच्या अशा इंग्रजीमध्ये सुद्धा हळूहळू वापरायला सुरुवात करता येईल. त्यामुळे ऍट अ टाइम दोन्हीकडे हा विषय आपल्याला ऍड करता येऊ शकतं. 2-3 मुद्दे मी सुचवतो. कुणाची काही शंका जर नसतील तर आपण काही करू शकतो. माइंड मॅप हा जो प्रकार आहे, ज्याच्यामध्ये आपण हा विचार करतोय की एखादा शब्द आपण मनात तयार करायचा किंवा वर्तुळामध्ये फळ्यावर लिहायचा आणि त्यावर लिहून त्याच्याविषयी असलेलं एक 2-2 शब्द सांगून वाक्य बनवायचे. प्रत्येक मुलाला किती मुलं जास्त शब्द सुचवतात त्यानुसार तो विजेता असंही आपल्याला करता येऊ शकतं. समजा दिवाळी आहे, दिवाळी मला आवडते, दिवाळी हा दिव्यांचा सण आहे, दिवाळी गोड पदार्थांसाठी ओळखली जाते. जे काय असेल ते मुलं सांगतील, शिक्षक लिहितील किंवा विषय मित्र लिहिल आणि मग त्या शब्दांचा समुच्चय झाला की आपोआपच शब्दांकडनं आपल्याला वाक्याकडे पोहोचता येईल. हा एक भाग झाला. दुसरी गोष्ट की आपल्याला एक वेगळा मुद्दा जरा मला असं वाटतो, तो म्हणजे प्रत्यय लावून वाक्य तयार करता येणं. काय मध्ये, ला, बाजूला, कडे, म्हणजे चित्रामध्ये काय आहे, चित्राच्या बाजूला काय दिसते, किंवा चित्रामध्ये एखादं वाक्य असेल तर याच्यावर म्हणजे जिन्याजवळ काय आहे किंवा स्टूल वर काय आहे, वर, जवळ, अशा प्रकारचे शब्द विशेषण ज्याला म्हणतो आपण, तर हे विशेषण लावून प्रत्यय लावून आपण ते शब्द मुलांचा वाचायला सुरुवात करू शकतो. जसा कडेला, बाजूला, आपण शब्द द्यायचा आणि त्याला एक प्रत्यय लावायचा. तर ते प्रत्यय लावून वाक्य तयार करायचं. याचा सुद्धा आपल्याला वाचनाकरता चांगला उपयोग होऊ शकतो. शिक्षकांनी वाचन करताना इथे एक गोष्ट आपण लक्षात घ्यावीची आहे, ती म्हणजे आपण वाचनाची गती. जसं शिक्षक हळूहळू काय करता येईल की लयबद्धतेने कसं वाचावं, वाचताना एखादा शब्द किंवा अक्षर मध्ये तोडला तर काय अडचण होते, तर ते सुद्धा आपण पाहावं. तर त्याचाही समजा आहे की म्हणजे एखादा आपण विचार करूया की वाचताना त्याची लय कशी असावी, गती कशी असावी. आणि हे प्रकट वाचन शिक्षकांकडनं होणं अपेक्षित आहे. जोपर्यंत मुलं प्रकट वाचन करत नाहीत ना, तोपर्यंत मुलांना वाचनाची क्षमता विकसित व्हायला जास्त मदत ह्या प्रकट वाचनाने होते. तर असे काही मुद्दे आहेत, या मुद्द्यांचे आपण विचार करूया. एका गटाचा, आणि याच्याकडे आपलं काय करता येईल तर गट वाचन, 2 गटांमध्ये स्पर्धा लावणं, विषय मित्राचा वापर करणं, त्यांना प्रोत्साहन देणं, असे काही कन्सेप्ट आपण यामध्ये वापरू शकतो. तर वाचनावर बरीचशी चर्चा आपण केलेली आहे. या पीपीटी आणि हे आपल्याला नक्कीच शेअर केल्या जर आपल्याशी त्या मिळतील. जर कोणापर्यंत नाही पोहोचली तर आपल्या तालुक्यातील जे गटसाधन व्यक्ती आरपीज आहेत त्यांच्याशी आपण संपर्क साधायचा आहे. ते आपल्या जवळ बऱ्याचदा परिचित आहेत. निश्चितपणे त्यांच्या मार्फत आपल्याला ती आपल्यापर्यंत पोहोचेल. तर दळवी सर हे खूप उपक्रमशील शिक्षक आहेत आणि सर चौधरी साहेब, मला या वाचनाच्या संदर्भात मला थोडस एक अजून वाक्य ऍड करायचं आहे की वाचन म्हणतात प्रकट वाचन शब्दावर थोडासा जोर कमी राहिला, तर हे प्रकट वाचन, वाचनाला प्रकट वाचन आपण जोर जर दिली तर मुलांचे उच्चार सुधारायला मदत होईल. मुलांना संवाद थेट कौशल्य जे आहे ते वृद्धिगत होईल
काही दिव्यांग मुलांना कॉन्फिडन्स नसतो, तर बोलण्यामुळे कॉन्फिडन्स त्यांचा संभाषणात्मक कौशल्य विकसित व्हायला सुरुवात मदत होईल. त्याचबरोबरीने त्या मुलांना तोतरेपणा किंवा बोलण्याचे काही डिफिकल्टीज असतात, तर तो भाग देखील ह्या प्रकट वाचनाच्या माध्यमातून शिक्षकांना समजून येईल आणि त्याच्यात देखील सुधारण्याला वाव राहील. म्हणजे ह्या प्रकट वाचनाच्या दृष्टिकोनातून हे अधिक बेनिफिट जे आहेत ते अभिनय क्षेत्रात सुद्धा मुलांचा कल आपल्याला उद्दीपनात घेण्यासाठी, लयबद्धता ठेवण्यासाठी, श्वासावर नियंत्रण ठेवून एका श्वास फुलवण्यासाठी किंवा बोलण्यासाठी देखील या प्रकट वाचनाची आपल्याला मदत होऊ शकते. अशा पद्धतीचं नक्कीच जोड द्यायची. वेखंडे सरांनी खूप चांगले मुद्दे सुचवले. शक्यतो आपण जे दिव्यांग विद्यार्थी यांच्याबाबत याचा आपल्याला अधिक चांगला फायदा होऊ शकतो. अजून एक मुद्दा पटकन मला आठवला म्हणून सुचवतोय आणि थांबेल मी आणि पुढच्या याला सुरुवात करूया. एक शब्द आहे, वाक्य आहे 2 शब्दांचं, ब र आणि र वर एक स्ट्रेस असलेला अनुस्वार आहे, त्याला आघात म्हणतो आपण. आणि झालं, बर अनुस्वार म्हणजे आघात आणि झालं. आता हे वाक्य मुलं कशी वाचू शकतात पहा. बर झाल, लक्षात घ्या, बर झाल. तर इथे काही बरम झालम असं पण वाचू शकतात, लक्षात घ्या. तर इथे शिक्षकांनी ही काळजी घ्यायची की ज्या अक्षरावर आघात दर्शवणारा अनुस्वार सारखा दिसणारा जो आघात असतो त्याचं वाचन कसं करावं. बरं झालं, ज्या वेळेला त्या बरंचं वाचन शिक्षक बरं झालं असं म्हणणार आहेत, त्यावेळेला मुलं सुद्धा बरम झालम किंवा बर झाल असं वाचणार नाहीत. तर वाक्य वाचन करताना या शब्दांवरचा आघात जो आहे ना, यावर आपण लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. मला असं वाटतं आपण भरपूर चर्चा केलेली आहे आणि तशी वेळही आपली संपून गेलेली आहे. त्यामुळे पहिल्या याच्यामध्ये प्रशांत दळवी अतिशय सुंदर आणि सातत्यानं आमच्या संपर्कात ते होते, चर्चा सुरू होती आणि त्यातून अतिशय उत्तम प्रकारचं प्रेझेंटेशन त्यांनी केलेलं आहे. आणि या प्रेझेंटेशन मध्ये खूप नवीन बाबी सर्व शिक्षकांच्या निदर्शनास त्यांनी वाचनामधल्या आणून दिलेल्या आहेत. ते एक स्वतः नवोपक्रमशील शिक्षक आहेत. भाषा आणि गणितामध्ये भरपूर उपक्रम त्यांच्या शाळेमध्ये चालू असतात आणि त्यांनी स्वतःहून या ठिकाणी बोलण्याची त्यांनी इच्छा व्यक्त केली होती. दळवी सर, मी आपल्याला मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो. तर आपण खूप चांगले मांडले, त्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देतो आणि